5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध. या 5 विषयांनी 5 जणांचा घात केलाय. कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग. कुरंग म्हणजे काय माहितीये? कुरंग म्हणजे हरिण. हरणाला जर पारद्यानं पकडायचं झालं तर पारधी काय करतो माहितीये का? काय करतो माहितीये? जाळं टाकत नाही, जाळ्यात घावते ते. एवढं चप्पळ असतंय ते, जाळ्यात घावत नाही. हरणाला जर पकडायचं झालं तर पारधी काय करतो? बीन नावाचं एक वाद्य असतं, ते वाद्य वाजवतो आणि त्या वाद्याच्या नादावरती ते हरिण एवढं देह भान विसरून जातं. त्या नादाच्या दिशेने, त्या ध्वनीच्या दिशेने ते हरिण येत असतं. आणि जवळ आल्यानंतर दुसरा पारधी झाडाच्या पाठीमागून बाण साधून बसलेला असतो. हित हरिण पोहोचलं की बाण हरणाला लागणार. दुसरा पारधी बाण साधून बसलेला असतो. ऐका, एक पारधी ते बीन नावाचं वाद्य वाजवतोय. हरिण चालत येतं, पारधी वेळ साधतो आणि बाण सोडल्यानंतर तो बाण हरणाच्या काळजात येऊन घुसतो. ते हरिण खाली पडतं आणि खाली पडल्यानंतर आता शिकार सापडले म्हटल्यानंतर वाद्य वाजवत बसेल का? ते पारधी वाद्य वाजवायचं बंद करतो आणि अंत वेळेस ते हरिण त्या पारध्याला म्हणतोय, अरे पारध्या, हे वाद्य वाजवायचं थांबू. अब क्या देखत है पारधी, पुरा लगा है घाव. जब लग सास शरीर मा, तब लग बीन बजाव. ते हरिण ओरडून सांगतंय, अरे पारध्या, हे वाद्य वाजवायचं बंद करू नको. बाण काळजात घुसलाय. आता हरणाला माहितीये मी मरणार आहे, पण मरणाच्या जवळ पोचल्यानंतर सुद्धा विषयातनं बाहेर पडायला तयार नाही. एवढं पर्यंत तरी ठीक होतं. ते हरिण पुन्हा पारध्याला सांगतंय, अरे पारध्या, सरको काटो ताड़ न करो, मांस पकाओ खाओ. मेरे चमड़े आसन बैठे, सुरस रागी न गाव. अरे पारध्या, तू माझे शिकार केलेस, मला माहितीये. तू माझं मांस शिजवून तुझ्या लेकरा बाळांना खाऊ घालशील, माझं मुंडकं छाटशील, पण हे पारध्या, माझं कातडं तुझ्या काही उपयोगाचं नाही. किती विषयात गुरफटते महाराज. ऐका, ते हरिण सांगतंय, पारध्या, माझं कातडं तुझ्या काही उपयोगाचं नाही. तू ज्या ज्या वेळेस हे वाद्य वाजवशील ना, त्या त्या वेळेस खाली बसायसाठी माझं कातडं अंतर आणि त्याच्यावरती बसून तू वाद्य वाजव. सरको काटो ताड़ न करो, मांस पकाओ खाओ. मेरे चमडे आसन बैठे, सुरस रागी न गाव. एवढं विषयात गुरफडतंय, विषयातनं बाहेर निघत नाही. अरे विषयात अडकत जाऊ नका. कुरंग, मातंग, मातंग म्हणजे हत्ती. हत्तीला पकडायचं झालं तर शिकारी जंगलात भला मोठा खड्डा खणतो, वरनं पालापाचोळा टाकतो. हत्तीनीची प्रतिकृती त्या ठिकाणी उभी केली जाते आणि त्या हत्तीनीच्या प्रतिकृतीकडे पाहून हत्ती पळत येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. विषय किती वाईट आहे महाराज. कुरंग, मातंग, पतंग. पतंग नावाचा किडा आहे, माहिती ना सगळ्यांना. देवाऱ्यात तुम्ही पंती लावली असेल, पंती लावताना, पंती लावल्यानंतर त्या पंतीच्या आजूबाजूला तुम्हाला किडे मेलेले दिसतात का? त्याचं नाव पतंग नावाचा किडा आहे. तो दीपी पतंग आलिंगन ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलंय. ते तर त्याच अचूक मरण आणि सेवी विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबाराय सांगतात, त्या पतंग नावाच्या किड्याला वाटतं ती पंती पेटत असते ना, ती ज्योत पेटत असते, त्या किड्याला वाटतं किती सुंदर फूल आहे, फूल म्हणून त्याच्यावरती बसायला जातं आणि करपटून मरून जातं. विषय एवढा वाईट आहे महाराज. कुरंग, मातंग, पतंग, मीन. मीन म्हणजे मासा. ह्यांनी सांगितलं जाळं टाकून. मीन म्हणजे मासा. मासा पकडायचं झालं तर काय करतो मच्छीमार? काय करतो? पहिल्यांदा गांडूळ, दानव आपण काय काय म्हणतात ठिकाणी, पहिल्यांदा दानव पकडतो.
गांडूळ पकडतो, त्या गांडळाचे मधून 2 भाग करतो. आता गांडूळ मधी जरी 2 भाग केले तर एक भाग इकडं जाईल, एक भाग तिकडं जाईल, पण मरत नाही. त्या गांडळाला तो मच्छीमार त्या घळामध्ये अडकवतो आणि गर 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 भिरकवून तो घळ पाण्यात फेकतो. घळ पाण्यात फेकल्यानंतर माशाचं लक्ष जातं. आता माशानं थांबावं का नाही? ते गांडूळ वरडून सांगतंय, अरे माशा, माझ्याकडे येऊ नको. पण ऐकल तो मासा आहे का? ते गांडूळ वरडून सांगतंय, अरे मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. अरे तू जो आएगा मेरे लिए तो ऊपर बैठा है तुझा बाप तेरे लिए. अरे येऊ नको रे. ते गांडूळ वरडून सांगते माशाला. पण माशानं थांबाव का नाही? मासा कुठला ऐकतोय? 120च्या स्पीडनं मासा सान 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 करत अंतर कापत तो मासा जातो आणि त्या गांडळाला खाण्यासाठी जडप घालतो आणि घसा तुटून मरावं लागतं. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा आणि तुटोनिया घसा मरण पावे. घसा तुटून मरावं लागतं, एवढा विषय वाईटे. मीन आणि भृंग, शेवटचा भुंगा माहितीये ना? सागवानाची लाकडं कडा कडा फोडणारा भुंगा माहितीये ना? भुंगा. भुंग्याचं वैशिष्ट्य आहे, शेकडो मैल अंतर पार करून भुंगा पराक्कन सेवन करण्यासाठी कमळाच्या फुलावरती बसतो. आता कमळाच्या फुलाचं वैशिष्ट्य काय आहे? सूर्य उदयाला आला की कमळाचं फूल उमलतं आणि सूर्य अस्ताला गेला की कमळाचं फूल बंद होतं. कळतंय ना? सूर्य अस्ताला गेल्यानंतर कमळाचं फूल बंद होतं. दुपारच्या 12 वाजता भुंगा भुंग 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 करत त्या कमळाच्या फुलावरती येऊन बसतो. पराक्कन सेवन करण्यासाठी कमळाच्या फुलाकडे येतो. बसल्यानंतर संध्याकाळच्या 7 वाजल्या, बघता बघता 8 वाजल्या. आता तरी घराकडे जावं का नाही? जावं का नाही? पण भुंगा काय तिथनं उठायला तयार नाही. अरे रात्रीच्या 12 वाजल्या तरी सुद्धा भुंगा काय घराकडे जायला तयार. अरे जा येड्या, घरी बायका पोरं वाट बघत असतील, पण भुंगा जात नाही. गावात पण बरेच भुंगे आहेत, आहे का नाही? त्यांना एकदा गुत्त्याव गेले की मग दिवस उजाडल्याला बी कळत नाही ना मावळल्याला पण कळत नाही. या अरे भुंग्या, अरे जा घरी, तुझी बायका पोरं वाट बघत असतील, पण भुंगा पराक्कन सेवन करत बसलेला असतो. पहाटेच्या 3:30 वाजतात आणि हत्तीचा सगळ्या कळप त्या तलावाच्या ठिकाणी येतो. आता तुम्ही मला सांगा, कमळाचं फूल बंद झालेलं आहे, आतमध्ये काय आहे? भुंगा. त्या कमळाच्या फुलाच्या आतमध्ये तो भुंगा अडकलाय. सागवानाची लाकडं कडा कडा फोडणारा भुंगा. आवाज क्लिअर करा. त्याला त्या कमळाच्या कोमल पाकळ्या कुरतडायला वेळ लागणार आहे का? लागणार आहे. पण इच्छाच नाही महाराज त्याच्यातून बाहेर पडायची. इच्छा होत नाही त्यातून बाहेर निघायची. ते कमळाच्या फुलाच्या आतमध्ये अडकलंय. हत्तीचा कळप आल्यानंतर सगळे हत्ती तलावाच्या काठाला पाणी पित असतात. त्यातला एक हत्ती आपल्या सोंडेमध्ये ते कमळाचं फूल धरतो आणि तोंडात टाकतो. भुंगा कुठल्या गावाला गेला? अमरापूरला. कुठल्या गावाला गेला? मेलं का नाही मोकार? तिथनं जर उठून गेलं असतं तर मरायला लागलं असतं का? नाही. आता तरी सावध व्हा. भुंग्याला सांगतोय, भुंग्याला आता तरी सावध व्हा. वेळच्या वेळ आपलं घरी
पोचत जावा. बायका पोरं वाट बघत्यात ना, नाहीतर 7-8 वाजल्या 12 वाजल्या तरी काय गाड्यासनी भान राहत नाही. म्हणून विषयामध्ये जर तुम्ही अडकला तर एक ना एक दिवस तुम्हाला मरावं लागणार आहे.